अरे अमृता. नमस्कार. नमस्कार मृदुला ताई, तुम्ही पण आलात. वा वा, छान. अहो पण तुम्ही काय करताय? मला खूप लळा लागला होता या झाडांचा. तसं या झाडांसाठी मी खत घेऊन आलो होतो, ते घालत होतो त्यांना. अरे वा वा वा, थँक्यू. या. फार सुंदर झालं होतं सरबत. मृदुला ताई, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी, मला ना तुम्हाला सांगतो इतका लळा लागला ना या झाडांचा की मला घरी करमतच नाही त्यांच्याशिवाय. याच्यातल्या 2 कुंड्या घेऊन जाऊ का मी घरी? न्या ना, मी सांगते तसं माईंना. थँक्यू. नाही नको काका. अगं तुझ्या सासूबाईंनी परवानगी दिली आहे, मग आता तू कशाला घाबरते? आमची अमृतानं म्हणजे पहिल्यापासून घाबरत, तुम्हाला सांगतो. पण खरं सांगू का, मला ना खूपच लळा लागलाय झाडांचा. एक आठवण म्हणून 2 नेतो ना त्याच्यातल्या. काका नको. नाही म्हणजे नुकतंच आमच्याकडे चोरीचं प्रकरण झालंय आणि चोर सुद्धा कुंड्या घ्यायलाच आला होता. माहिती नाही का? काय सांगतेस काय? चोरी? हो ना. अक्षय आणि अमृताने त्या चोराला पकडलं म्हणून बरं, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. हो ना. वा वा वा, तुम्हाला सांगतो आमची अमृता म्हणजे पहिल्यापासून डेअरिंग बाज, कशालाही घाबरत नाही. बर, म्हणजे ते चोरीचं बरोबरच आहे तुम्ही म्हणता ते, पण मी थोडीच चोरी करायला आलोय. मी असंच म्हणजे 2 कुंड्या नेतो याच्यातल्या घरी आणि परत आणून देईन वाटल्यास. काका नाही म्हणजे अजून पोलीस तपास बाकी आहे. कशाला उगीचच प्रॉब्लेम. मी नर्सरी वाल्याला सांगून 2 कुंड्या स्पेशली तुमच्यासाठी मागून घेते, पण या कुंड्या नेऊ नका. त्या आणून काय फायदा आहे? त्याच्यात कुठे काय आहे? हे नाही म्हणजे ही अशी लढीवाळ झाडं अशी गोड 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 माझी बाळं थोडीच त्याच्यात उगवून आली आहेत वर. निघू मम्मी आई. सौभाग्यवती भाऊ, लवकर ये, वाट बघतीये तुझी. बाय बाय. चल. काका येताय ना? काय? हो या तुम्ही परत. हो, यावंच लागेल. हो. ते टोमॅटो खाली होते आणि त्याच्यावर भोपळा, त्यामुळे त्या टोमॅटोचं ऑलरेडी सार झालं माहितीये. त्यामुळे टोमॅटो खाली, त्याच्यावर भोपळा, मग कोबी, मग बटाटे. काय होणार टोमॅटोंचं? धन्य आहे ग बाई तुझी. अमू, माझ्याबरोबर भाजी आणायला चल असं मी म्हणायची तेव्हा कंटाळा करायचीस तू. बरं आली ना भाऊजी, तर कुठे त्या भाजीवाल्याची फिरकीच घे, भाजी घेणाऱ्या बायकांची नक्कलच कर, हे असले उद्योग चालायचे हिचे. आय नो, पण आता कानाला खडा. आई खरंच सांगते, ह्याच्या पुढे ना आयुष्यात कधीही निवडून, नीट पारखून, घासाघीस करून भाज्या घेणाऱ्या बायकांना ना मी कधीही हसणार नाही. नाही म्हणजे मला कळलेलं आहे की भाजी घेणं हे एक स्किल आहे. एका बाईची पर्सनॅलिटी कळते भाजी घेण्यावर. हे तू बोलतेस अमू? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर तू इतकी शहाणी आणि समजूतदार होशील हे मला आधीच कळलं असतं ना, तर 5 वर्षापूर्वीच लग्न लावून दिलं असतं हिचं. हा जो काही संसारातला महत्वाचा धडा शिकलीस ना, तो इतर कुठल्याही डिग्रीपेक्षा कमी नाहीये माझ्यासाठी. चला, माझी काळजी मिटली. ते सगळं ठीक आहे, पण त्या शर्मिष्ठा प्रकरणामध्ये उगाचच हात बरबटवून घेतलेस तू. मी सांगितलं ना तुम्हाला, एक अमृता बळी गेली, दुसरी जाऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे आम्ही बळी दिला तुझा. ऐकतेस ना मधुरा? अमृता,
अगं किती सुखात आहेस तू. आणि काय ही तुझी भाषा. अगं मी तिकडे होतो म्हणून मला कळलं तरी इतक्या बोलल्यानं माई हिला तुला सांगतो रोज हिला एक शिक्षा व्हायची. आई असं काही नाहीये, प्लीज ऐकू नको. नाही काय नाही, मला माहितीये ना तुझा आगाऊपणा काय जात नाहीये. माझी बॅग भरून मला चक्क कळटवलंच तिकडनं. खरं तर त्या लोकांना मी तिथे राहायला हवा होतो. अगं तुझ्यापेक्षा मला जास्त मान होता तिकडे. पण मला माहितीये ना, मी बघितलं तू नको त्या गोष्टीत नाक खुपसत असतेस. काका बास. तुमची तिथे काय किंमत आहे हे सांगू का तुम्हाला. मुळात तुम्ही तिथे आलाच का होता ना राहायला हेच कळत नाहीये मला. ती स्वप्न वगैरे सगळं तुमच्या थापा आहे. तो तुमचा खरा हेतू काहीतरी वेगळाच आहे. मी थापा मारल्या खरं कोण आणि काय बोलतंय सांगू का. बोल ना, आता का वाचा बसली. तू अक्षयराव आणि ती तुझी मैत्रीण. सांगतो ना खरं काय खोटं काय आत्ता कळेल. माझ्याकडे पण भरपूर आहे सांगण्यासारखं. अरे बोल ना मग, बोल बोल बोल. अरे बस करा, बस. अमृता, आता एक शब्दही बोलू नकोस. शांत राहा. भाऊजी शांत व्हा आता. शांत व्हा. ओ गॉड बेबी, खूप दुखतंय का रे तुला. हा तू काळजी का नाही घेत रे स्वतःची. आणि हे चोर कुठून आले मध्येच. ऍक्च्युली त्यांनी मला अपॉइंटमेंटसाठी विचारलं होतं, पण मी नाही सांगितलं म्हणून त्यांनी अचानकच एंट्री घेतली चोरी करायला. ए अक्की, तू मस्करी काय करतोयस रे माझी. तुला काळजी वाटते ना तुझी इथे. ते बघ, ते केवढं लागलंय तुझ्या कपाळावर. शी यार, नको नको, मी येते तिकडे. ओके, यू वेट, आय एम कमिंग. नाही नाही, आता सगळं ओके आहे. आता ओके आहे सगळं. माई आणि अमृता दोघींनी औषध लावले, डोंट वरी. पण आहे कुठे ती अमृता. नाहीतर एरवी तुझ्या अंगावर रेलत असते. आणि आता तुझ्या बाजूला असायला पाहिजे होतं तिने, तुझी काळजी घ्यायला. मी सांगितलं नाही का तुला, ती तिच्या माहेरी गेली 2 दिवसासाठी, म्हणून तर ही रूम इतकी शांत आहे. सुनी सुनी वाटते. सवय झाली आम्हाला एकमेकांची जाम. हो हो, तर सवय झाली. सुन सुन वाटतंय. अजून 1 दिवस नाही झाला तिला जाऊन आणि तुला लगेच खाली खाली वाटायला लागलं. हा अक्षय, ए आय एम नॉट लाइकिंग दिस बेबी. ओके, तू जेलस फील करतेस. तू ना बोलूच नको अक्षय, जा. अरे एक मित्राला मिस करतो ना. हे बेबी, हा हा हा, ते काही सांगू नकोस मला. अगं मी खरं तेच सांगतोय तुला. प्लीज चिडू नकोस. आता मूड नको जाऊ दे तुझा, प्लीज. किऊ हे ओके, मग तुम्हाला 100 टाइम्स आय लव्ह यू म्हण, मग नाही चिडणार. ओके. आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू. अरे बस बस बस. नाही नाही, अजून पुरे नाही. आय लव्ह यू, 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 आय लव्ह यू सो मच. ए सिरियसली, लव्ह यू. बाय. अरे डिस्कनेक्ट. वा,
राजूचं चायनीज म्हणजे अल्टिमेट. असं वाटतं की मी इतक्या वर्षांनी खाते. तुला माहितीये घाडग्यांची लाईफ ना एकदम रोबो सारखी. म्हणजे सगळे एकत्र बसतात जेवायला पण कुणी मजा मस्ती करत नाही यार. कवायत केल्यासारखी सगळ्यांची लाईफ आहे. वा, ही अशी मजा नाहीये तिकडे माहितीये. अक्षय असायला हवा होता. काय तू तो बदल गई है यार. म्हणजे अगं हा कॉन्फिडेंस, ही खुशी, कुछ तो गड़बड़ है बॉस. अमृता गडबड काय? अगं गडबड काय म्हणजे काय? अक्षयला मिस करतेस तू. हो करते. तुला माहिती आम्ही किती मजा करतो का? आमच्या लाईफ मध्ये इतके प्रॉब्लेम्स येतात पण तरी सुद्धा आमची मजा मस्ती चालू असते. ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावर. होय? अगं वॉट काय, एक रूम शेअर करतात, एक बेड सुद्धा शेअर करतात, मग दिसणारच ते चेहऱ्यावर. को ये तर काही नाही. वी आर जस्ट फ्रेंड्स. ए ते फिल्मी लोकांसारखं वी आर जस्ट फ्रेंड्स यार, असं काही बोलू नकोस. हा पण मी खरंच सांगतेय आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. मी नाही बिलीव्ह करत. तुमच्यात काहीतरी झालं असेल. हे सांग ना, काहीतरी झालंय ना. अगं मी सांगते ना आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. अगं तुम्ही आयुष्यभर काय असेच राहणार आहात का? लग्न झालं तरी सुद्धा फ्रेंड्स सारखे राहणार? हळू बोल ना, आई आताच आहे ऐके. घ्या, तुला अजून काही हवंय का ग? नाही नको काकू, तुम्ही पण या ना, बसा आमच्याबरोबर नूडल्स खा. नाही नको बाई, माझं मनच लागत नाहीये कशात. काय झालं काकू तुम्हाला? अगं भाऊजी आले नाहीयेत अजून. तुझी ही मैत्रीण भांडली ना त्यांच्याशी, तरी मी तिला सांगते नको भांडूस. खूप हळवे झालेत ग ते, पण ही कुठे ऐकायला. तेव्हापासून जे गेलेत ते अजून आले नाहीयेत. आई मी भांडले ना, मी बघून घेईन ते आले की. तू ये चायनीज खायला, ये ना. हो बाई, बघितलंस अशी वागते ही. आता भाऊजी कुठे गेलेत कोण जाणे. ते आल्याशिवाय काही चैन पडणार नाही बघ मला. आवरून घ्या चला. अक्षय, अक्षय मी आहे रे, वसुधा काकू जेवायला बोलवायला आले. चल. अक्षय तुझा फोन वाजतोय. अक्षय देऊ का रे फोन? लवकर या, जेवायचं. वाह, कियू कॉलिंग. कियू नाही कॉलिंग, सुरुंग कॉलिंग, सुरुंग. वा ग वा, वैश्वदा वैश्वदा ग कशी ग गोड, तू करेक्ट वेळेला आलीस. आणि क्यू तू पण ग्रेट, करेक्ट वेळेला अशी दिसलीयस. वा वा वा. काकू तू क्यू कॉलिंग काय आहे हे? काकू हा ऐक ऐक, मी तुला सगळं एक्सप्लेन करतो. सांगा. तुला वाटतं ना तसं खरंच काही नाहीये. हा म्हणजे अगं माझं लग्न झालंय आता. हा मी आले होते ना लग्नाला. काकू ऐक ना, हे बघ तसं खरंच काही नाही. मी अमृता बरोबर खूप सुखी आहे. हो 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 बरोबर आहे. पण मग हे काय आहे क्यू कॉलिंग? ते सुचत नाहीये ना, मी सांगते ना तुला काय आहे ते. हे बघ, आज दुपारी ती नकटी म्हणजे अमृता रे माहेरी गेली आहे आणि कियाराचा नेमका फोन आलाय रात्री, क्यू कॉलिंग. हे बघ, तुम्हाला ना अगदी खरं सांगू शकतोस हा अक्षय. तुला माहितीये खूप प्रामाणिकपणे मी तुला सपोर्ट केलाय या कियाराच्या बाबतीत.
मला वाटतं की तुम्ही दोघे एकत्र असावं, खरंच मनापासून वाटतं. कारण ती कोणती ती नकटी ती अमृता, तिची आणि तुझी जोडी नाही रे चांगली दिसत. कशी आहे ती? तू किती राजबिंड आहेस. तुमची जोडी म्हणजे ना अशी ती कटी पतंग अशी खाली रसा तळायला जाणारी, आणि तू आणि कियाराची जोडी म्हणजे उडती पतंग. काय परफेक्ट जोडी दिसते रे तुम्हा दोघांची. म्हणून देवाशपथ सांगते, मला ती नकोय या घरात. कोण? ती अमृता नकटी. तिला घालवण्याच्या मागे असते मी. हे नेमकं यू कॉलिंग आलंय. आता तुझी पाळी. आता तू मला खरं खरं सांगायचं, हे काय आहे. मी तुला खरंच सांगतोय, मी खरंच तसं खरंच काय नाहीये जे तुला वाटतं ते. म्हणजे बघ, ही मला कधी कधी फोन करते, पण मी नाही रिसीव्ह करत. कारण हो, माझं अमृताबरोबर खूप चांगलं चाललंय. हो का? हो, सो तसं खरंच काही नाहीये. घे तुझा सुरुंग घे. मी तुला जेवायला बोलवायला आले होते. ये. हो, पण काकू खरंच तसं नाही, काहीच नाही, काहीच नाही. मी खरंच पटलंय. मनोहर तसा हरणारा नाही. तुला तर माहितीच आहे, मनोहर म्हणजे बॉक्सर आहे, बॉक्सर, बिग बॉक्सर. साधा सुद्धा समजू नकोस. किती पण पाठीवर पडला ना, तो लगेच उभा राहील परत, आणि मग लगावेल ठोस ते समोरच्या. अमृता, माझ्याशी पंगा घेतलायस काय? मग भोग आपल्या कर्माची फळं. त्या कियाराच्या डॅडलाच फोन करतो. उचला. नाही उचलला, हरकत नाही. या तिजोरीचं दार आहे ना, ते फोनच्या बेलनी नाही उघडणार. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवावी लागणार. टिंग टॉंग. आणि तिकडे म्हणजे घाडग्यांसारखं नाही. मी काय घेऊन आलोय हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा असं माझं जंगी स्वागत होईल ना तिकडे. बघच तू. कुठलाही खटाटोप न करता त्या तिजोरीचा दरवाजा उघडणार आहे. नको किल्ली, नको साबण, नको ठसा, फक्त मनोहरची जीभ. वा वा. मिस्टर महेश सावंत, आय एम कमिंग. काय हो, बरं वाटतं ना तुम्हाला? नाही, आज तुमची ठुमरी नाही, कपडे बदललेले नाहीत. मला वाटलं जेवण झालं तरी कपडे बदलाल तुम्ही. घ्या पाणी घ्या. तुमची वरख लावलेली वेलची. झोप नाही यायची तुम्हाला त्याशिवाय. दमायला झाले आज खूप. पडीवर खूप गर्दी होती, कामही खूप होत, झोपही येते. झोपा माता लवकर. अरे हो, जरा चष्मा ठेवता का केस मध्ये? हो ठेवते. गुड नाईट. हो. काय 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 झालं? कुठे चाललाय? जर चष्मा द्या. कशाला? काय झालंय? अहो, दुकानातल्या पेढीवरून 6 पुष्कराज, 5 माणकं आणि काही पाचू आणले. ते इथे घरच्या पेढीच्या तिजोरीत ठेवायचे. झोपेमुळे विसरूनच गेलो. द्या, मी ठेवते. एवढं दमाला झालं आणि तुम्ही कुठे चाललायत तरा तरा? मी येते ठेवून खाली, पटकन येते. थँक्यू म्हटलेलं चालेल का? मग एकदा म्हणून नाही भागणार, जप करावं लागेल थँक्यूचा. हो 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 हो, तो सारखा चालू असतो मनातल्या मनात. हो का? हो, तुम्हाला नाही म्हणत थँक्यू. मग बाई कुणाला? देवाला. तुमच्यासारखी सहधर्मचारिणी दिली म्हणून. पुरे आता. चला झोपा लवकर, दमाल झालंय ना. आलेच मी.
माई हं? माई फार काळजी वाटते हो अक्षयची. अक्षयची? का बुवा, काय झालंय? जे घडू नये ते घडले. हे बघ, काय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस. माई खरं नाहीच बोलायचंय, पण काय होतं, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना आणि वाईटपणा सगळा पदरात येतो बोलणाऱ्याच्या. पण खरंच सांगते माई, मला ना राहवत नाहीये, बोलणं भागच होणार आहे. बोल, काय बोलायचंय? अक्षय सुखात नाहीये अमृता बरोबर. उगीच वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ लावली टाळ्याला. बघा माई, मी म्हंटल होतं ना, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं त्यालाच वाईटपणा येतो. पण मी खरंच सांगते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अक्षय ना अजूनही गुंतलाय कियारामध्ये.